एमबीटीव्हीच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। नेहमीप्रमाणे आज देखील नागरिकांना सामोरे जावे लागले लोकलच्या समस्यांना। खारघर शहरासाठीच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी शेकाप पक्षाकडून महामोर्चा। सिडको आता नवी मुंबईमध्ये स्वस्तात स्वस्त घरे उपलब्ध करून देणार। 4762 वाहनांची चोरी या वर्षी झाली अशी नोंदणी। मकर संक्रांतीतील तिळाचा गोडवा वाढला। 12 जानेवारी 2016 रोजी म्हणजे मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाकडून महामोर्चा काढण्यात आला। यामध्ये रायगड जिल्हा सरचिटणीस बाळाराम पाटील, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। शिवाय खारघर मधील नागरिक देखील उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी खारघर मधील सिडकोच्या कार्यालयावर खारघर मधील विविध नागरिक समस्या संदर्भात निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी रायगड जिल्हा सरचिटणीस बाळाराम पाटील, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाय खारघर मधील नागरिकांनी देखील या मोर्चामध्ये मोठा सहभाग दाखवला। या मोर्चामध्ये खारघर मधील पाण्याची समस्या, घनकचरा समस्या तसेच मेट्रोच्या चालणाऱ्या कामामुळे वाहतुकीची होणारी कोंडी अशा अनेक समस्यांना घेऊन माजी आमदार विवेक पाटील यांनी आपले मत मांडले। घनकचऱ्याचा प्रश्न आहे। त्या एवढ्या मोठ्या शहरात कुठेही मार्केट नाही, भाजी मार्केट नाही, मच्छी मार्केट नाही, त्याचबरोबर मटन मार्केट नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालय केंद्र नाही, सार्वजनिक शौचालय नाही, अविकसित उद्यान आहे त्याचे विकसित करण्यासाठी काम करत नाही। काल मुद्दा म्हणून येऊन फक्त भूमिपूजन केली पण त्याचे अजून इस्टिमेटच नाहीत, त्या ठिकाणी टेंडर काढलेले नाहीत, वर्क ऑर्डर नाहीत। या सगळ्या बाबतीमध्ये असे अनेक तलावांची सुविधा आहे, धार्मिक स्थळं जी आहेत, मंदिरं लोकांनी बांधलेली आहेत, त्यांना पर्यायी व्यवस्था दिल्याशिवाय हे तोडू नये अशा प्रकारची प्रमुखांची मागणी आहे। जर या समस्यांचे लवकरातल्या लवकर निवारण नाही झाले तर मोर्चाचे रूपांतर आंदोलनात देखील होऊ शकते असे आवाहन विवेक पाटील यांनी केले। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सोबत राज चव्हाण। राज्य सरकारच्या माध्यमातून फळ, भाज्या, कांदा, बटाटा मार्केटला व्यापार समितीच्या नियमांपासून वेगळे करण्याची मागणी करून आज वाशीमधील 5ही एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून फळे, भाजीपाला व कांदा बटाटा व्यापार बाजार समितीच्या नियमातून वगळण्याची मागणी करून आज वाशीमधील 5ही एपीएमसी मार्केट बंद राहणार आहेत। या बंदीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात माथाडी कामगार एकत्र झाले असून शिवाय ह्या बंदीमुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे। दी फ्रूट अँड व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या वतीने कांदा बटाटा मार्केटमध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। भाजीपाला, कांदा बटाटा मार्केटचे कामकाज आज पूर्णतः ठप्प करण्यात आले, ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। म्हणून यावर लवकरच उपाय काढावा असे लोकांचे म्हणणे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सोबत राज चव्हाण। मंगळवारी हार्बर सेंट्रल तसेच वेस्टर्न लाईनला देखील लोकल रेल्वेची समस्या आपल्याला पाहायला मिळाली। पाहूयात याबाबतची एक रिपोर्ट। आज सकाळपासून लोकल रेल्वेच्या अनेक समस्या होत्या। 20 ते 25 मिनिटे रेल्वे आज उशिराने पळत होत्या। यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। अनेक जणांना कामाला जाण्यास उशीर होत होता आणि शिवाय गर्दीचा सामना देखील करावा लागत होता। यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील टाळता येण्याची नव्हती आणि शिवाय अशा लोकलच्या अनेक समस्यांना नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागते। म्हणून प्रशासनाने यावर काहीतरी तोडगा लवकरातल्या लवकर काढावा असे लोकांचे म्हणणे आहे। ब्युरो रिपोर्ट एमबीटीव्ही। पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये 6 वर्षांमध्ये तब्बल 100 कोटी रुपये किमतीच्या 4762 वाहनांची चोरी झाली आहे। पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये 6 वर्षांमध्ये तब्बल 100 कोटी रुपये किमतीच्या 4762 वाहनांची चोरी झाली आहे। यामधील फक्त 1380 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून 3382 गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढले असले तरी तपास न झालेल्या गुन्ह्यांची संख्याही दुर्लक्ष करण्यासारखी नाही। पनवेल, उरण व नवी मुंबईमध्ये वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांची धुमाकूळ घातला आहे। पोलिसांनी या टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या। यामुळे 6 वर्षात सातत्याने गुन्हे कमी होत असले तरी रोज किमान एक तरी वाहनाची चोरी होतच आहे। पूर्वी चोरटे मोटारसायकलीत चोरी करायचे, परंतु आता कारसह ट्रेलर सारखी अवजड वाहनेही चोरीला जात आहे।
वाहनधारकांमधील असुरक्षितता वाढली आहे. रात्री सोसायटीच्या आवारात उभी केलेली गाडी सकाळी तेथे दिसेलच याची खात्री नाही. रोड, वाहनतळ व इतर ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांच्या सुरक्षेची कोणती शाश्वती राहिलेली नाही. 2010 मध्ये पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल 1035 वाहनांची चोरी झाली होती. यामधील फक्त 2098 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. 2015 मध्ये 594 वाहनांची चोरी झाली असून त्यामधील 1380 वाहनांचा शोध घेण्यात यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण 6 वर्षांपूर्वी 28% होते, ते आताही तेवढेच आहे. अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेला मकर संक्रांतीला तिळाचा गोडवा आणखीन वाढला असून तिळाच्या दरात 50 ते 60 रुपयाने घट झाली. गेल्या वर्षी 200 ते 220 रुपये किलो विकले जाणारे हे तीळ यावर्षी 120 ते 140 रुपयाने विकले जात आहेत. लाल तिळाला सर्वाधिक मागणी असून गुजरातमधील चांगल्या दर्जाचे लाल तीळ 120 रुपये किलो या दराने बाजारात विकले जातात. याच लाल तिळाचे भाव मागील वर्षी 200 ते 220 रुपये किलो असून यंदा यामध्ये तब्बल 80 रुपयांची घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील खुळे तीळ 100 ते 110 रुपये किलोने उपलब्ध आहेत. पांढरे तीळ 120 रुपये दराने विकले जात असून आंध्र प्रदेशातील तीळ 90 ते 100 रुपये किलोने उपलब्ध असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तिळाच्या लाडूची चव वाढवणाऱ्या शेंगदाण्याचे भाव स्थिरावल्याने यावेळी निश्चितच संक्रांतीचा हा गोडवा प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळणार आहे. बाजारात चिक्कीचा गुळही 2040 ते 2050 प्रति किलो दराने विकले जात असून तिळाच्या लाडूसाठी लागणारे साहित्याचे दर घसरल्याने बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड लाडूच्या पाकिटचे दरही कमी झाले असून 1 किलो लाडूचे पाकिट 310 ते 330 रुपये दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर रेडीमेड तिळाच्या पापड्या तसेच तिळाच्या वड्या किमतीतही 40 ते 50 रुपयांनी घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येत्या रथसप्तमीपर्यंत तिळाची खरेदी सुरू राहणार असून मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट MBTV. कळंबोली सर्कल ते पनवेल या टप्प्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून 2 उच्च शिक्षित तरुणांनी प्रशासनाला पर्यायी मार्ग सुचवले आहेत. सिडको व नवी मुंबईच्या वाहतूक विभागाला हा प्रस्ताव पटला आहे. मात्र MSRDC प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतरच त्यावर काम सुरू होईल. कळंबोली सर्कल ते पनवेल या टप्प्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून 2 उच्च शिक्षित तरुणांनी प्रशासनाला पर्यायी मार्ग सुचवले आहेत. सिडको व नवी मुंबईच्या वाहतूक विभागाला हा प्रस्ताव पटला आहे. मात्र MSRDC प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतरच त्यावर काम सुरू होईल. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने यावर अनुकूलता दर्शवल्यास पनवेल तालुक्यातील अनेक वसाहती व ग्रामीण भागात थेट जाण्यासाठी हक्काचे नवीन मार्ग मिळतील. पनवेलमधील सिटीजन युनिटी फोरम या सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे अंतिम रणदिवे व पुणे येथे सध्या राहणारे व परदेशातील अनेक मोठे रस्ते या वाहतुकीचा अभ्यास करणारे प्रतापसिंह भोसले यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या तरुणाने कळंबोली येथील यशवंतराव चव्हाण दुर्गती महामार्गावर ते पनवेल शहर या टप्प्यातील वाहतूक कोंडीची ठिकाणे निवडून त्यावर उपाय शोधले आहेत. बेकायदा बांधकामावरील कारवाई दरम्यान न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविणाऱ्या बांधकामधारकांना सिडकोने चपराक दिली आहे. कारवाईच्या टप्प्यात असलेल्या अनधिकृत बांधकामांना यापुढे न्यायालयाकडून स्थगिती मिळू नये यासाठी सिडकोने 1024 प्रकरणात कॅव्हेट दाखल केले आहे. बेकायदा बांधकामावरील कारवाई दरम्यान न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवणाऱ्या बांधकामधारकांना सिडकोने चपराक दिली आहे. कारवाईच्या टप्प्यात असलेल्या अनधिकृत बांधकामांना यापुढे न्यायालयाकडून स्थगिती मिळू नये यासाठी सिडकोने 1024 प्रकरणात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे अनेक भूमी माफियांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदा बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात सिडकोने नवीन वर्षात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक बांधकामधारक कारवाईच्या दरम्यान न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश मिळविण्याबाबत नवी मुंबईसह उरण व पनवेल तालुक्यात कारवाईला स्थगिती मिळालेली सिडको अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई विनाच माघारी फिरावे लागते. ब्युरो रिपोर्ट MBTV. नवी मुंबईमध्ये घरांची वाढती मागणी आणि कमी झालेल्या जागेमुळे घरांची आणि दुकानांची किंमत लगातार वाढत चालली आहे. नवीन भूखंड निर्मितीसाठी सिडकोने यावर्षी अनेक जागा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर बिल्डर नेहमी तक्रार करत होते की सिडको पर्याप्त जागा मिळवून देत नाही. म्हणून वाशे येथे आयोजित केलेल्या BNM कार्यक्रमात सिडकोकडून उपस्थित असलेल्या संजय भाटिया यांनी बिल्डर लॉबीला भरोसा दिला आहे की यावर्षी ते चांगली व कमी दरातील जागा लोकांना मिळवून देतील.
जेणेकरून लोकांना कमी दरात व स्वस्त घरे लवकरातल्या लवकर उपलब्ध होतील आणि शिवाय 600 वर्ग किलोमीटरवर वसलेल्या नैना प्रोजेक्टमध्ये देखील स्वस्त घरे उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे सिडकोने सांगितले. कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे साटेलोटे पाहता मुंबई पालिकेने शहरात फोफावलेली पेवर ब्लॉक संस्कृती बंद करण्याचा निर्णय घेतला असून नवी मुंबई पालिका अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले हे पेवर ब्लॉकचे भूत कधी उतरणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात आजही पथपथावर पेवर ब्लॉक बसवण्याची अनेक कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे खाजगी सोसायटी व कंडोनियम वसाहतीत पेवर ब्लॉक बसविण्यात आल्याने नवी मुंबईतील या संस्कृतीवर महालेखा परीक्षकांनी तासोरे ओढले आहेत. मुंबई पालिकेप्रमाणे नवी मुंबईतही पेवर ब्लॉक संस्कृती पायाभूत सुविधांचा एक अविभाज्य घटक झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील 400 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर नजर जाईल तेथे पेवर ब्लॉकचे काम अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येते. नगरसेवकाने पेवर ब्लॉकची शिफारस करायची आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी 10 लाख रुपयाच्या कामाचे 4 तुकडे करून पेवर ब्लॉक बसवायचे अशी एक कार्यप्रणाली नवी मुंबईत गेली अनेक वर्ष अंगारली गेली आहे. पेवर ब्लॉकचे हे फीवर इतके वाढले होते की नगरसेवकांनी काही खाजगी सोसायटीच्या आवारातही पेवर ब्लॉक बसवून स्वतःच्या आगामी मतांची बिगामी जमा तर केलीच, पण कंत्राटदारांकडून चांगलाच मसिदा वसूल केल्याच्या अनेक सुरज कथा ऐकविल्या जात आहेत. यामुळे नवी मुंबईतील बैठ्या घरासमोरील मोकळ्या जागेत पेवर ब्लॉकचे पेव फुटलेले असल्याने पावसाळ्याचे पाणी झिरपण्यासाठी एकही जागा शिल्लक नाही. त्यामुळे नवी मुंबईतील तापमान शेजारील शहराच्या तुलनेत जास्त आहे. जमिनीत पाणी झिरपण्याचे नैसर्गिक स्रोतचे पालिकेने बुजवून टाकले आहेत. ब्युरो रिपोर्ट MBTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.